किंमत आहे महाराज. तो जर गेला ना, या देहाला तीळ मात्र किंमत नाही. पांडवाने विचार केला, सखा गेला, आमचा कृष्ण बालपणाचा मित्र, जे अनेक संकष्टामध्ये आम्हाला सहाय्य करणारा कृष्ण परमात्मा द्वारकेला निघून गेला. आता आम्हाला तर काय करायचंय. एक दिवस धर्मराजाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना जा द्वारकेला, कृष्ण परमात्मा कसा आहे पाहून ये. अर्जुनाने विचार केला आणि अर्जुन धनुष्य बाण घेऊन ज्या द्वारकेकडे निघतो आहे, त्यावेळेस कलियुगाला सुरुवात झाली होती महाराज. शास्त्र सांगतं बघा, कृष्ण परमात्मा निज धामाला निघून गेले होते. अर्जुन त्या द्वारकेमध्ये जातो आहे. विचारपूस केली, माझा सखा कुठं आहे, माझा देव कुठं आहे. त्या द्वारकेमध्ये विचारायला सुरुवात केलं. सर्वांनी सांगितलं देव निजधामाला निघून गेले. अर्जुनाला दुःख वाटायला सुरुवात केलं. तो त्या द्वारकेमध्ये 4-5 महिने राहिला. शेवटी नाविलाज आहे, इथं कोणी नाही, तो परत हस्तिनापूरला आला. येत असताना अर्जुनाला दुरून त्या धर्मराजानं पाहिलं. मुख कोमेजलेलं आहे. निस्तेज अर्जुन समोरून आलेला धर्मराजानं पाहिलं. काय काय समाचार आहे द्वारकेचा. त्यावेळेस अर्जुनानं सांगितलं, काय सांगावं. पहिल्या सुरुवातीला तर शब्दच निघत नव्हते महाराज. अर्जुनानं लहान मुख करून सांगायला सुरुवात केलं, आपला सखा गेला, आपला पाठीराखा निघून गेला, निज धामाला माझा सखा निघून गेला आपला. म्हणून ज्यावेळेस धर्मराजा गळ्याला पडला, धर्मराजाला काही कळेन असं झालेलं आहे. नकुळ सहदेव सर्व येतात. हे कुंतीनं शब्द ऐकला महाराज. बघा, कुंतीनं शब्द ऐकला. कुंती मनामध्ये विचार करते आहे, माझा सखा, आमच्या पांडवाला सहाय्य करणारा माझा कृष्ण परमात्मा निजधामाला गेला. बघा, त्या कुंतीने लगेच प्राण सोडून दिला म्हणून महाराज. बघा, काय भक्त आणि काय देव. देव आणि भक्त दुसरे नाही, तो नुसत्या प्रतिमा आहेत. पाहिला, देवच भक्ताचं स्वरूप घेऊन तुमच्या आमच्यासाठी अवतार कार्य घेऊन येत असतो. देव आणि भक्त तुझा नाही विचार. बघा, कुंतीने देह सोडला. धर्मराजाला वाईट वाटायला सुरुवात केलं. धर्मराजाने मनामध्ये विचार केला, आमचा सखा गेला. ज्या परिस्थिती राजाला गादीवर बसवलं आणि 5ही पांडव अरण्यामध्ये निघाले महाराज. अरण्यामध्ये निघाले. इकडे एक दिवस 5 जणही अरण्याकडे निघत असताना त्या परिस्थिती राजाला सर्व समाचार सांगितला. बाबांनो, आतापर्यंत या पांडवांनी खूप जनतेला एवढं सांभाळ केलं, मुलाप्रमाणे प्रेम आम्ही दिलं, तू सुद्धा या प्रजेवर तसंच प्रेम कर. या परिस्थिती राजाने हात जोडले आणि जात असताना धर्मराजाने नीती सांगितली परिस्थिती राजांना, तुझ्या हातात कारभार आला ना, या प्रजेकड मुलावर जेवढं प्रेम करू नकोस तेवढं प्रजेवर कर. सर्व सांगून धर्मराजा निघून जातात. परिस्थिती राजा एक दिवस खिन्न मनाने बसलेला आहे. मनामध्ये विचार करतो, काय माझे आजोबा, काय त्यांचा पराक्रम. एक दिवस गावामध्ये फिरत असताना चोहीकडे पांडवाचा जय जयकार ऐकायला आला महाराज. काय पांडव होते, काय धर्मराजा, काय नीती, काय कृष्ण परमात्मा सखा लोक बोलत आहेत. त्या परिस्थिती राजांना ऐकलं आणि घरामध्ये एक दिवस आला आणि शांत बसला असताना मनामध्ये विचार करतो आहे. एक दिवस फिरण्यासाठी बाहेर गेला. बाहेर गेल्यानंतर एका रस्त्याच्या कडेला त्याला एक दृश्य दिसलं महाराज. दृश्य दिसलं. काय दिसलं. रस्त्याच्या कडेला एक बैल एका पायावर उभा आहे आणि त्या बैलाच्या समोर एक वासरू गाय त्या बैलाच्या समोर उभी आहे. तिला प्रश्न विचारते आहे, त्या बैलाला, ही बैल कोण आहे. बैल म्हणजे धर्म आहे आणि गाय ही पृथ्वी आहे महाराज. दोघांचं संभाषण चाललेलं आहे. परिस्थिती राजा समोरून जातो. परिस्थितीला पशु पक्ष्यांची भाषा समजत होती. ती विचारते आहे,
आणि काळा कुट्ट माणूस हातामध्ये हत्यार घेतलेला आहे आणि त्या बैलाच्या एका पायावर मारतो आहे महाराज. या परिस्थिती राजांना पाहिलं, राग आला, त्या गाईच्या समोर जातो आहे, शस्त्र उगारल्याबरोबर तो काळा कुट्ट पुरुषाच्या परिस्थिती राजांचे पाय धरले महाराज, पाय धरले आणि परिस्थिती राजांना म्हणू लागला, मला माफ करा, तू इथे कोण आहेस, ही कोण आहे, तू का मारतो आहेस. त्यावर त्या काळ्या कुट्ट माणसाने सांगायला सुरुवात केली, मी कली आहे. बघा, कलियुगाची सुरुवात झाली होती महाराज, कलियुगाची सुरुवात झाली होती. हा बैल इथे कसा आहे, एका पायावर का उभा आहे, धर्माचे 4 पाय आहेत महाराज, तप, पवित्र, दया आणि सत्य. कलियुगामध्ये सत्य उरलेलं नाही, तप, पवित्रता तर राहिलीच नाही. बघा, पवित्रता तर नाहीच, तप करण्यासाठी आयुष्य नाही, काय आहे कलियुगामध्ये. म्हणून एक तो धर्माचा पाय आहे, त्याही धर्माला ग्लानी येत आहे. त्या काळा कुट्ट माणसाने ज्या परिस्थिती राजाचे पाय धरले, मारणार एवढ्यामध्ये तो शरण आला, त्याला सांगितलं, मी कली आहे, जा, कली माझ्या राज्यामध्ये नको, हे धर्माचं राज्य आहे, पांडवाचं राज्य आहे, वाईट मी माझ्या राज्यामध्ये चालू देणार नाही. कलीनं पाय धरले, मारू नकोस, मला कुठेतरी राहायला जागा दे. त्यावेळेस या कलीला 4 ठिकाणी ज्या परिस्थिती राजाने जागा दिली, पहिला आहे द्यूत, दुसरा आहे मद्यपान, तिसरा आहे परस्त्री आणि चौथा आहे हिंसा. बघा, आज कलियुगामध्ये या 4 मुळेच भांडण होतात. या चौघामध्ये कली आहे, द्यूत खेळणे, आज आपण त्याला पत्ते खेळणे म्हणतो, पत्ते खेळणे. पत्ते खेळत खेळत कित्येक जणांचे घर बर्बाद झाले महाराज, आपण ऐकतो. हे कलीचं स्वरूप आहे. मद्यपान, आपण मनाचं नाही बोलायचं, शास्त्रामध्ये सांगितलंय, मद्यपान जो पिणारा आहे, त्या पिणाऱ्याला घरदार, स्त्री पुरुष, आई वडील दिसतच नाहीत महाराज. त्याला केव्हा प्यायला जावं हे त्याच्या मनामध्ये असतं आणि पिण्यासाठी सर्वांचा त्याग करेल महाराज, त्याग करेल. एवढं व्यसन वाईट आहे, याच्यामध्ये सुद्धा कली आहे. परस्त्री गमन, एखादी पुरुषाच्या एखाद्याच्या स्त्रीच्या जर नादाला लागणार ना, आयुष्य बर्बाद करून घेतो महाराज, तो परत वापस फिरत नाही. हो, किती जरी सुंदर असेल स्त्री, त्या सुंदरतेवर प्रेम करत नाही. तिने मनामध्ये विचार करते, याच्याकडे पैसा किती आहे, पैशावर प्रेम करणारी जार स्त्री एक दिवस त्याच्या जवळचा जर पैसा संपला तर ती दारात येऊ देत नाही महाराज. या बायका पैशावर प्रेम करतात, तुमच्यावर नाही करत. म्हणून तो एक कलियुगाचा धर्म आहे, हिंसा. हिंसा म्हणजे जिवंत प्राणी मारायचे आणि खायचे. इकडं कोणी खात नाही, तुमच्याकडे खात नाही, असं कटकट कट नाही. इकडं जे जिवंत कोंबड्या मारून खातात त्याच्यासाठी हिंसा सांगितलेली महाराज. ज्या वेळेस तुम्ही प्राणी कापून खाचाल ना, भागवत, श्रीमद भागवत कथेमध्ये ते प्राणी तुमच्या मरणाची वाट पाहतात म्हणे. पुढचा जन्म जो कोणी मांस भक्षण करत असेल एखाद्या प्राण्याचं, तो प्राणी तुमची वाट पाहतो म्हणे. आणि पुढचा जन्म ज्याचं मांस खाल्लं तो मनुष्य होतो, आणि आपला जन्म त्या पशुचा होतो, हा त्याला पुन्हा कापून खातो. बघा हे चक्र. त्याच्यासाठी मांस भक्षण करू नका. एक दिवस प्राणी मात्रामध्ये तुमचा जन्म येईल, तुम्हाला सुद्धा कापून खाणारे जन्मतील महाराज. त्याच्यासाठी अन्न सुद्धा सात्विक खा. सात्विक अन्न खाल्ल्यानंतर आपल्या हृदयामध्ये सात्विकता निर्माण होते. म्हणून भगवंताचं नामस्मरण सुद्धा सात्विक अन्न खा आणि भगवंताचं नाम करा.